हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रदूषणाचा जो टॉपिक आपण इथे स्टार्ट केलेला आहे बघा, क्लास 8चा सायन्सचा जो लेसन आहे प्रदूषण, तो आपण इथे मागच्या व्हिडिओमध्ये इथे त्याची सुरुवात केली होती। पार्ट 2 मध्ये आपण इथे हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत। ठीक आहे, पार्ट 1 मी इथे अपलोड केलेला आहे। त्यामध्ये आपण हवा प्रदूषण म्हणजे काय आणि हवा प्रदूषणाची कारणे आणि त्याचे परिणाम हे घटक त्यामध्ये बघितलेले आहेत। आज हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम हा टॉपिक इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर सुरुवात करूया। बघा, ओझोन थराचा ह्रास आणि नाश हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा जो परिणाम आहे त्यातील महत्त्वाचा जो परिणाम आहे तो आहे ओझोन थराचा ह्रास। आपण पूर्वी अभ्यासले आहे की वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो। ओझोनचा थर कुठे आढळतो तर वातावरणाच्या स्थितांबर हा जो थर आहे या थराच्या खाली ओझोनचा थर आढळतो। आणि सूर्यापासून उत्सर्जित होणारे अतिनील किरणापासून म्हणजे सूर्यापासून जी अतिनील अशी किरणे ही पृथ्वीवर पडत असतात, हे बघा पृथ्वीवर ही जी किरणे पडत असतात या अतिनील किरणांपासून UVB म्हणजे ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टींचे संरक्षण करतो। ही जी किरणे आहे सूर्याची UV आणि B ही जी किरणे आहेत ती किरणे परत परावर्तित होतात, म्हणजे सूर्याची उत्सर्जित ऊर्जा वातावरणात शोषली जाते। म्हणजे ही जी अतिनील जी किरणे आहेत ती पृथ्वीवर या ओझोनच्या थरामुळे येत नाहीत। म्हणजे ओझोनचा थर हा अतिशय महत्त्वाचा आहे। तो जर थर हळूहळू जर कमी व्हायला लागला तर पृथ्वीवर उष्णतेचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। ठीक आहे, परंतु आता ओझोन थराला खालील कारणामुळे धोका निर्माण झालेला आहे। कोणती कारणे आहेत? हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ। CO2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो। आणि मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील CO2चे प्रमाण वाढले आहे। या CO2चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय। CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात। एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते। ठीक आहे, त्यानंतर वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चाललेले आहे। यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड, तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ दिसून येत आहे। उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे काय झालेलं आहे की पिकांचे उत्पादन जे आहे, वन्यजीवांचे वितरण जे आहे यात बिघाड निर्माण झालेला आहे। हिमनग व हिमनद्या हे वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ निर्माण झालेली आहे। पुढे आहे आम्लवर्षा। आम्लवर्षा म्हणजे काय तर कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात। ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल व नायट्रस आम्ल तयार होते। ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात। यामुळे काय होतं, प्राणी व वनस्पती यांची हानी होते। आम्लवर्षेचे परिणाम इथे दिलेले आहे बघा। आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते, त्यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो। दुसरा जो परिणाम आहे, इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते। तिसरा आहे आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीत शिरतात। आणि चौथा जो परिणाम आहे, जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लास्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या ह्या उद्भवतात। आता या हवा प्रदूषणावर प्रतिबंधक असे उपाय कोणते आहेत तर बघा, हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा, त्यानंतर गाळणी यंत्र यांचा वापर करावा. दुसरा उपाय आहे शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. तिसरा आहे आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. आण्विक चाचण्या म्हणजे काय, तर अणुचाचण्या ज्या घेतल्या जातात त्यांच्यावरती योग्य असं नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्यानंतर CFC निर्मितीवर बंधने आणावीत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम हे 2 टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये इथे बघितलेले आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा नक्की समजला असेल. हा व्हिडिओ जर समजला, आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.